हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू डॉक्टर्स बायोलॉजी. आपण पाहत आहोत टूवर्ड्स द ग्रीन एनर्जी. क्लास 10th सायन्स पार्ट 2 मधील हा 5वा चॅप्टर आहे. पाठीमागच्या लेक्चरला आपण या टॉपिकला सुरुवात केली होती. त्यामध्ये व्हॉट इज द ग्रीन एनर्जी हे आपण बघितलं होतं. त्याचबरोबर ग्रीन एनर्जी, त्याचबरोबर आपल्याला इलेक्ट्रिक एनर्जी कशा प्रकारे प्रोड्यूस केली जाते ते बेसिक प्रिन्सिपल, मायकल फॅरेडे यांचं इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचं प्रिन्सिपल, हे पण आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं. ज्याने ते लेक्चर पाहिलं नाही त्याने इथं आय बटनवरती क्लिक करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिली आहे, तिथं जाऊन तुम्ही पहिलं लेक्चर बघा. या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत पॉवर प्लांट बेस्ड ऑन द न्यूक्लिअर एनर्जी अँड नॅचरल गॅस. या दोन एनर्जीवरती आपण इलेक्ट्रिक एनर्जी कशी प्रोड्यूस करू शकतोय हे आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. बघा, महाराष्ट्र बोर्डच्या विद्यार्थ्यांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे आणि महत्त्वाचं लेक्चर होणार आहे. तुम्ही हे व्हिडिओ लेक्चर तुमच्या सर्व मित्रांपर्यंत शेअर करा. तुमच्या काय शंका असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा. त्याचबरोबर तुम्ही इन्स्टा, फेसबुकवरतीही आपल्या चॅनलला फॉलो करू शकता. तिथूनही तुम्ही मला डायरेक्ट प्रश्न विचारू शकता आणि तुमच्या काय शंका असेल, तुमचे डाऊट असतील ते तुम्ही क्लिअर करू शकता. बघूया मग आता टूवर्ड द ग्रीन एनर्जी. त्यामध्ये आपला आजचा सेकंड पॉईंट आहे तो पॉवर प्लांट बेस्ड ऑन द न्यूक्लिअर एनर्जी. बघा, आपण बघितलं होतं की आपण एक प्रिन्सिपलचा अभ्यास केला होता की इलेक्ट्रिक एनर्जी आपल्याला जनरेट करायची, पण आपल्याला एक प्रिन्सिपल माहीत होतं की थर्मोडायनॅमिकच्या लॉनुसार एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड, इट कॅन बी ट्रान्सफर फ्रॉम वन फॉर्म टू अनादर फॉर्म. हे आपण तिथं प्रिन्सिपल शिकलो आहे. त्याच प्रिन्सिपलचा लॉ इथं अप्लाय करून आपण शिकणार आहोत की न्यूक्लिअर एनर्जी आपण इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये कशा पद्धतीने कन्वर्ट करू शकतो. इन दिस प्रोजेक्ट द न्यूक्लिअर पॉवर इज यूज्ड टू रोटेट द स्टीम टर्बाईन. म्हणजे आपण यामध्ये स्टीम टर्बाईनच यूज करत होतो. स्टीम टर्बाईन म्हणजे आपण बघितलं होतं की स्टीमवरती म्हणजेच वाफेवरती चालणारं जे काय टर्बाईन असतं त्याला आपण स्टीम टर्बाईन म्हणतो. आणि आपल्याला ते टर्बाईन रोटेट करायचं आहे आणि ते रोटेट करण्यासाठी आपण इथं न्यूक्लिअर एनर्जीचा यूज करतोय. लक्षात आलं का? बेसिक प्रिन्सिपल आहे बघा. इन दिस पॉवर प्लांट द पॉवर प्लांट इज बेस्ड ऑन द न्यूक्लिअर एनर्जी. म्हणजे याच्यामध्ये जे काय फ्यूल ॲज अ फ्यूल आपण यूज करतोय ते आहे न्यूक्लिअर एनर्जी. अँड ऑल्सो वी यूज द स्टीम टर्बाईन. जसं की आपण थर्मल पॉवर प्लांटमध्ये स्टीम टर्बाईन यूज केले होते, तेच स्टीम टर्बाईन आपण ह्या न्यूक्लिअर एनर्जीमध्ये यूज करणार आहोत फॉर द रोटेटिंग द जनरेटर म्हणजे पण हे आपण पाहिलं होतं की ज्याच्यामध्ये पोटेशनल डिफरन्स क्रिएट होतोय. ते पोटेशनल डिफरन्स क्रिएट करण्यासाठी आपल्याला टर्बाईन रोटेट करणं गरजेचं होतं आणि टर्बाईन रोटेट करण्यासाठी आपण इथं आता न्यूक्लिअर एनर्जीचा यूज करतोय. मग आपण आता न्यूक्लिअर एनर्जीमध्ये ॲज अ फ्यूल म्हणून काय वापरतोय? व्हॉट इज द फ्यूल इज प्रेझेंट इन द पॉवर प्लांट बेस्ड ऑन न्यूक्लिअर एनर्जी, असा तुम्हाला क्वेश्चन येणार आहे पेपरला. तुम्ही तो त्याच्यावरती लक्ष द्यायला पाहिजे. यामध्ये बघा, आपल्याला न्यूक्लिअर एनर्जीमध्ये तिथं आपण एक अनस्टेबल इलेक्ट्रॉनचा यूज करत असतो. अनस्टेबल मॉलिक्यूल जसं की युरेनियम असेल किंवा प्लुटोनियम असेल, असे दोन आपण तिथं ॲटम यूज करणार आहोत आणि त्यांना आपण अनस्टेबल करणार आहोत. आणि त्यांच्यापासून जेव्हा ते अनस्टेबल होतील त्यांच्यामधून जे हाय एनर्जी तिथं ते बाहेर रिलीज करतात. लक्षात येते का? बघा, एनर्जी रिलीज्ड फ्रॉम द फ्युजन ऑफ न्यूक्लियर ऑफ ॲटम like uranium and plutonium is used to generate the steam of high temperature and high pressure. म्हणजे आपण इथं काय करणार आहोत की आपल्या ह्या पॉवर प्लांटमध्ये जे काय आपलं न्यूक्लिअर रिॲक्टर आहे त्या न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये आपण ॲज अ फ्यूल म्हणून युरेनियम आणि प्लुटोनियम हे दोन आपण ॲटम तिथं यूज करणार आहोत. व्हेन द युरेनियम इज बिकम अनस्टेबल इट कॅन रिलीज द हाय एनर्जी. ओके, दिस हाय एनर्जी आर यूज्ड ऑर फॉर द warming or converting the water into the steam, and after that the steam is become pressurized and this pressurized steam is useful for the rotating the turbine. या सिस्टीमचा आपण तिथं वापर करत असतो. बघा, ह्याच्यामध्ये एनर्जीचा फ्लो कसा आहे तो लक्षात घ्या. जे आपण न्यूक्लिअर एनर्जी यूज करणार आहोत त्या न्यूक्लिअर एनर्जीचं कन्व्हर्शन आपल्या थर्मल एनर्जीमध्ये होतं. जेव्हा न्यूक्लिअर एनर्जीसाठी आपण ॲज अ फ्यूल म्हणून युरेनियम वापरणार आहोत, जेव्हा युरेनियम हे अनस्टेबल होतात, अनस्टेबल झाल्यानंतर ते हीट एनर्जी बाहेर रिलीज करतात आणि ती थर्मल एनर्जी आपण वॉटरचं स्टीममध्ये कन्व्हर्शन करण्यासाठी वापरणार आहोत. आणि आपल्याला माहीत आहे की स्टीम टर्बाईन जेव्हा रोटेट व्हायला लागतं त्यावेळेस त्यामध्ये असणारी जी काही कायनेटिक एनर्जी असते ती कायनेटिक एनर्जी आपल्याला इलेक्ट्रिक एनर्जीकडे घेऊन जात असते. अशा प्रकारे आपण इथं न्यूक्लिअर पॉवर प्लांट तिथं यूज करत असतो. मग आता हे जे काय
युरेनियम आणि प्लुटोनियम आहेत त्यांच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी कशा पद्धतीने तयार होत असते हे आपण तिथं बघू. बघा मग आता हे नाव न्यूक्लिअर फ्युजन कशा पद्धतीने प्रोसेस होत असते, की ॲज अ फ्यूल म्हणून आपण युरेनियमला तर यूज करतोय, पण त्याच्यामध्ये काय प्रोसेस होत असते नेमके ते लक्षात घेऊ आपण. बघा, वेन यू यूज द युरेनियम 235 ॲज अ fuel molecule in this our project, then one neutron is added in this the uranium. म्हणजे आपण काय करणार आहोत, when the neutron is bombarded on the atom of the uranium 250, it is absorb the neutron and convert into the unstable uranium 236. म्हणजे ह्याच्यामध्ये काय झालं, जेव्हा आपण युरेनियम 235 वरती एक न्यूट्रॉन ॲड करतोय किंवा न्यूट्रॉन त्याचा बंबार्ड करतोय, त्याच्यावरती एक न्यूट्रॉन आपटतोय, त्यावेळेस तो युरेनियम 235 मध्ये कन्वर्ट होतोय आणि हा युरेनियम 235 हा व्हेरी अनस्टेबल असतोय. ठीक आहे, हा जो काय अनस्टेबल इलेक्ट्रॉन आहे किंवा अनस्टेबल युरेनियम आहे तो आयसोटोप म्हणतोय आपण त्याला. ठीक आहे, आयसोटोप. दिस आयसोटोप कॅन बी रिलीज एज द एनर्जी. ओके, एनर्जी कोणत्या फॉर्ममध्ये रिलीज करतोय तो, एनर्जी रिलीजेस इन द फॉर्म ऑफ द बोरॉन अँड क्रिप्टॉन. ह्याच्यामधून बघा युरेनियम आपल्याला पुस्तकात दाखवल्या पद्धतीनं आहे, तिथं युरेनियम 235 आहेत आपल्याकडे, युरेनियम 236 मध्ये ते कन्वर्ट झाल्यावर बोरॉन, क्रिप्टॉन आणि काही न्यूट्रॉन ते रिलीज करतात. ओके, 3 न्यूट्रॉन त्यांनी रिलीज केलेत आणि दिस इज द एनर्जी मॉलिक्यूल. आणि हीट एनर्जी भरपूर प्रमाणात तिथून हीट एनर्जी तर आपल्याला युरेनियम 236 मधून बाहेर रिलीज होताना दिसून येत असते. तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, व्हेन वन न्यूट्रॉन इज बॉम्बार्ड ऑन to uranium 235, it become a uranium 236, and uranium 236 is the very unstable electron. It is the isotope. It can be releases the extremely unstable element like boron and krypton, barium and krypton. The barium and krypton is the unstable electron. It also continuously releases the energy. ओके, आणि तशा पद्धतीनं दिस प्रोसेस कंटिन्युअस अँड कॉल्ड ॲज द चेन रिॲक्शन. म्हणजे बघा, दिस प्रोसेस ऑफ फ्युजन ऑफ युरेनियम 235 कंटिन्युअस अँड इट इज कॉल्ड ॲज द चेन रिॲक्शन. याच्यापासून परत अनस्टेबल इलेक्ट्रॉन रिलीज झालेत आणि अनस्टेबल इलेक्ट्रॉन परत ते एनर्जी रिलीज करतात आणि अशा प्रकारे चेन रिॲक्शन कंटिन्यू तिथं चालू राहते. म्हणजे आपल्याला काय भेटलं आता, की जेव्हा युरेनियम 235चं 236 मध्ये कन्व्हर्शन केलं जातं त्यावेळेस तिथून एनर्जी मॉलिक्यूल रिलीज होते इन द फॉर्म ऑफ द न्यूट्रॉन. 3 न्यूट्रॉन आपल्याला तिथं रिलीज झालेले तिथं दिसून येत असेल. आता त्या न्यूट्रॉनचं आपण काय करतोय बघा आपल्या ह्या पॉवर प्लॅन्टच्या प्रोजेक्टमध्ये किंवा त्या पॉवर सिस्टमॅटिक जी काय डायग्राम दिसली आपल्याला न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्टची, त्यामध्ये आपण तिथं यूज करत असते. बघा, ही जी काय प्रोसेस आपण आता जी समजून घेतली ती प्रोसेस आपल्याला ह्या न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये होताना दिसून येत असते. न्यूक्लिअर रिॲक्टर काय असतं तर त्याच्यामध्ये ह्या न्यूक्लिअर रिॲक्शन तिथं कॅरी केले जात असतात. आणि व्हेन युरेनियम बिकम अनस्टेबल अँड इट रिलीजेस द एनर्जी, दिस एनर्जी इज युजफुल फॉर द कन्व्हर्शन ऑफ द वॉटर इंटू द स्टीम. म्हणजे बघा आपण काय केलं की याच्यामध्ये न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये न्यूक्लिअरचं फ्युजन झालं आणि त्यामध्ये सिस्टीममध्ये आपल्याला स्टीम क्रिएट केली आपण. ओके, सिस्टीम फॉर द स्टीम जनरेशन फ्रॉम द वॉटर, आपण तिथं स्टीम तयार केली. आणि जेव्हा स्टीम हाय प्रेशरायझड स्टीम तिथं तयार होते, दिस स्टीम कंटेन कायनेटिक एनर्जी. ओके, आपल्याकडे तिथं कायनेटिक एनर्जी स्टीममध्ये असणारी ती आपल्याला कायनेटिक एनर्जी असणार आहे. दिस कायनेटिक एनर्जी इज ट्रान्सफर्ड इन टू द टर्बाईन फॉर द रोटेटिंग टर्बाईन. ओके, आता त्या स्टीममधली कायनेटिक एनर्जी ह्या टर्बाईनमध्ये आलेली आणि व्हेन टर्बाईन वॉज रोटेट इट कन्वर्ट द इलेक्ट्रिक एनर्जी. ओके, ह्याच्यामध्ये आपल्याला तिथं बघून येते. आणि रिमेनिंग जी काय स्टीम एनर्जी असते किंवा जे काय रिमेनिंग स्टीम जे आहे ते स्टीम आपण काय करणार आहे, सिस्टीम फॉर द कन्झर्वेशन सिस्टीम बॅक टू द वॉटर. म्हणजे त्या स्टीमला आपण परत वॉटरमध्ये कन्वर्ट करणार आहोत. बघा, इथं जी काय आपल्याला स्टीम दिसते त्या स्टीमला परत ह्या कुलिंग टॉवरमध्ये नेलं जातं आणि त्या कुलिंग टॉवरमधून त्या स्टीमचं कन्व्हर्शन परत वॉटरमध्ये यूज केलं जातं आणि त्या वॉटरचं परत आपण ह्या सिस्टीममध्ये परत त्याचा यूज करणार आहोत. अशा प्रकारे आपण तिथं इलेक्ट्रिक एनर्जी तिथं जनरेट करू शकतो आणि वॉटरला रिटेन करू शकतो. ही प्रॉपर्टी आपल्याला तिथं दिसून येत असेल. लक्षात आलं का बघा, की ह्या प्लॅन्टमध्ये आपल्याला युरेनियम आणि प्लुटोनियम हे ॲज अ फ्यूल म्हणून तिथं वापरणार आहोत. आणि ह्याच्यामध्ये पण आपल्याला स्टीम टर्बाईन दिसते फॉर द rotating the generator, and generator create the potential difference and it is the used as a energy. Okay,
बघा ह्याचे बेनिफिट्स बघा काय काय असणार आहेत. ठीक आहे, बेनिफिट्स म्हणजे ह्याच्यामध्ये काय काय दिसले आपल्याला. न्यूक्लिअर पॉवर प्लांट डज नॉट यूज द फोसिल फ्यूल. ह्याच्यामध्ये फोसिल फ्यूल आपण यूज केलं नाही, त्यामुळे इथं एअर पॉल्युशनची पॉसिबिलिटी इथं कमी आहे. त्यामुळं एअर पॉल्युशन कमी असल्यामुळं त्यात आपल्याला इथं सफिशियंट न्यूक्लिअर फ्यूल इज अवेलेबल. दिस कॅन बी गुड सोर्स ऑफ द इलेक्ट्रिक एनर्जी. आपल्याला न्यूक्लिअर फ्यूल पण अवेलेबल आहे आणि आपण त्याच्यापासून एनर्जी चांगल्या प्रमाणे क्रिएट करू शकतो. आता भरपूर प्रकारच्या आपल्याला इथं एनर्जी प्रोजेक्ट दिसते, जसं की तारापूरमध्ये आहे, काहिंगामध्ये आहे. त्याचबरोबर अशा प्रकारचे इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन आपल्याला तिथं दिसून येत असेल. पण जसे त्याचे बेनिफिट्स आहेत तसे त्याचे प्रॉब्लेम देखील आपल्याला दिसून येत असेल. बघा प्रॉब्लेम कोणते कोणते आहे यामध्ये बघा, द प्रोडक्ट आफ्टर द इमिशन ऑफ न्यूक्लिअर फ्यूल आर ऑल्सो रेडिओ ॲक्टिव्ह. म्हणजे आपण जेव्हा हा प्रोडक्ट यूज केला होता, युरेनियम यूज केला होता, आणि त्याच्यापासून जे काय रिमेनिंग मटेरियल असतं ते सुद्धा हार्मफुल असतं. आणि दिट ऑल्सो इमिट द रेडिएशन. ठीक आहे, आणि रेडिएशन कॉज टू द म्युटेशन. ओके, रेडिएशन हे म्युटेशनमध्ये कन्वर्ट होतं, म्हणजेच त्याचं कॅन्सरमध्ये कन्वर्ट होऊ शकतो. म्हणजे इट इज व्हेरी हार्मफुल फॉर द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लक्षात येते का. आणि ह्याच्यापासून जे काय आपल्याला हा वेस्ट म्हणतो आपण त्याला, न्यूक्लिअर वेस्ट, ह्याचा प्रॉब्लेम आपल्याला मोठा दिसतोय. म्हणजे काय सांगितलं बघा, द प्रोडक्ट आर कॉल्ड ॲज द न्यूक्लिअर वेस्ट अँड हाऊ टू डिस्पोज द न्यूक्लिअर वेस्ट सेफली इज अ बिग चॅलेंज टू द सायंटिस्ट. म्हणजे न्यूक्लिअर वेस्टचा आपण त्याचा डिस्पोज कसा करायचा, ते कुठे टाकून द्यायचं, त्याच्या कशा पद्धतीने विल्हेवाट लावायची, हे आपल्याला एक सध्या प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, आणि न्यूक्लिअर एनर्जी, ही न्यूक्लिअर एनर्जी जशी आपण इलेक्ट्रिक एनर्जी जनरेशन करण्यासाठी वापरतोय, तसं जे काय बॉम्ब बनतोय आपण त्याला ॲटम बॉम्ब म्हणतोय, जसं की हिरोशिमा नागासाकीवरती जे बॉम्ब टाकले होते त्यामध्ये पण हीच प्रोसेस वापरली होती. आणि बाय मिस्टेकली जर आपल्या प्रोजेक्टमध्ये ॲक्सिडेंट झाला, इट इज बिकम अ व्हेरी फिटल, म्हणजे व्हेरी डेंजरस प्रोसेस इथं होऊ शकते. अँड ॲक्सिडंट इन द न्यूक्लिअर पॉवर प्लांट कॅन बी व्हेरी फिटल, म्हणजे व्हेरी डेंजरस असा तिथं ॲक्सिडेंट होऊ शकतो आहे. त्यामुळं युरेनियम ॲज अ फ्यूल यूज करणं हे आपल्याला व्हेरी रिस्की प्रोसेस म्हणून आपण त्याला ओळखू शकतो, किंवा इट इज द व्हेरी रिस्की प्रोसेस फॉर द इलेक्ट्रिक एनर्जी जनरेशन. लक्षात आलं का. हे त्याचे काही प्रॉब्लेम आपल्याला तिथं दिसून येत असेल. ओके, बघा पॉवर प्लांट एकदा इझी लक्षात घेऊन घ्या की सोपा आहे. ह्यामध्ये डायग्रॅम आणि एनर्जीचा जो काय फ्लो आहे तुम्हाला तिथं लक्षात घ्यायचा आहे, कशा पद्धतीने इथं एनर्जी यूज केली जाते ते, आणि त्याच्यापासून कोणते प्रॉडक्ट साईड प्रॉडक्ट आहेत, जसं की न्यूक्लिअर वेस्ट म्हणतो आपण त्याला, ते हार्मफुल आहेत, काय बेनिफिट आहेत हे तुम्हाला यामध्ये लक्षात घ्यायचं आहे. की इलेक्ट्रिक एनर्जी एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन कसं झालं, न्यूक्लिअर एनर्जी टू थर्मल, थर्मल टू कायनेटिक, आणि कायनेटिक टू द इलेक्ट्रिक एनर्जी. हा तिथं आपल्याला पॉईंट तिथं दिसून येत असेल. ठीक आहे, बघा नेक्स्ट आपल्याकडे पॉवर प्लांट आहे, तो आहे द पॉवर जनरेशन प्लांट बेस्ड ऑन द नॅचरल गॅस. ओके, नॅचरल गॅसवरती पॉवर प्लांट किंवा इलेक्ट्रिक एनर्जी आपल्याला तिथं जनरेट करायचं आहे. बघा आपण आता थर्मलमध्ये आणि न्यूक्लिअर एनर्जीमध्ये जसं स्टीम टर्बाईन पाहिलं, म्हणजे स्टीम टर्बाईन, द टर्बाईन विच रोटेट विथ द हेल्प ऑफ द स्टीम आर कॉल्ड एज अ स्टीम टर्बाईन. तसंच यामध्ये आपल्याला आता गॅस टर्बाईन पाहायचं आहे. ठीक आहे, आता गॅस टर्बाईनचा यूज करणार आहे फॉर द रोटेटिंग द टर्बाईन अँड जनरेटर. ओके, हे पॉईंट लक्षात ठेवा. म्हणजे इथं आपण काय केलं आहे, द पॉवर प्लांट इज बेस्ड ऑन द नॅचरल गॅस. ओके, द टर्बाईन इज रन बाय द gas at the very high temperature and pressurized by the combustion of the natural gas. म्हणजे आपल्याला तिथं गॅसवरती टर्बाईन फिरवायचा आहे, टर्बाईन रोटेट करायचा आहे, आणि टर्बाईन रोटेट करण्यासाठी आपण तिथं कंबशन करणार आहोत, त्या गॅसचं, नॅचरल गॅसचं कंबशन करणार आहोत. आणि कंबशन झाल्यानंतर तिथं प्रेशर क्रिएट होतं इन टू द गॅस ऑर इन टू द एअर, आणि तो गॅस आपण टर्बाईन रोटेट करण्यासाठी वापरत आहोत. ठीक आहे, म्हणजे बघा ह्याच्यामध्ये 3 युनिट आपल्याला इम्पॉर्टंट आहेत. एक आहे तिथं आपल्याकडे प्रेशरायझड एअर चेंबर. ठीक आहे, किंवा त्याला आपण कॉम्प्रेसर म्हणतोय. इथं एअर कॉम्प्रेसर आपण तिथं यूज करतोय. ठीक आहे, AC म्हणजे एअर कंडिशन, लक्षात घेऊ नका, एअर कॉम्प्रेसर मी असं लिहिलं आहे, एअर कॉम्प्रेसर. त्यानंतर आपल्याकडे दुसरं युनिट आहे, त्यामध्ये कंबशन चेंबर. ठीक आहे, कंबशन चेंबरमध्ये तिथं फ्युएलचं बर्निंग होणार आहे. कंबशन म्हणजे बर्निंग म्हणजे जाळ लागणे, हे लक्षात ठेवा. आणि तिसरं युनिट आहे आपल्याकडे गॅस टर्बाईन. ह्या 3 युनिटवरती आपला हा नॅचरल गॅसचा प्रोजेक्ट वर्क करत असतो. म्हणजे की इथं काय केलं जातं बघा, द गॅस
at very high temperature. The gas has the very high temperature and pressure is generated in this chamber and turbine was rotated. म्हणजे आपल्याला ॲज अ फ्यूल म्हणून आपण नॅचरल गॅस यूज केला. ठीक आहे. जेव्हा नॅचरल गॅस प्लस हाय कॉम्प्रेस्ड एअर आपण इथं एका चेंबरमध्ये कंबशन करतोय. ठीक आहे. तिथं एअरचं आणि नॅचरल गॅसचं जेव्हा कंबशन होणार आहे आणि कंबशन झाल्यानंतर भरपूर प्रेशराइज्ड असं तिथं गॅस तयार होतोय. प्रेशराइज्ड एअरचा प्रेशर, गॅसचा प्रेशर तिथं क्रिएट होतोय. तो प्रेशर आपल्याला गॅस टर्बाईन रोटेट करण्यासाठी यूज केला जातो आणि तो जेव्हा गॅस टर्बाईन रोटेट होतोय त्यावेळेस आपलं जनरेटरसुद्धा रोटेट होणार आहे आणि त्याच्यामध्ये पोटेशनल डिफरन्स तयार होऊन इलेक्ट्रिक एनर्जी तिथं इलेक्ट्रिक एनर्जी तिथं क्रिएट होणार आहे. ह्या प्रिन्सिपलवरती आपलं नॅचरल गॅस इथं डिपेंड असतं. अगदी सोपा पॉईंट आहे मित्रांनो. बघा ह्यामध्ये जसं अरेंजमेंट कशी दिली ह्या पॉवर प्लॅन्टची ते आपण बघू. बघा कॉम्प्रेशर फॉर द प्रेशराइज्ड एअर प्रेशर आपण इथून क्रिएट केला आहे. जसं की तुम्ही इलेक्ट्रिक एनर्जीवरती सायकलमध्ये हवा भरण्यासाठी किंवा ट्रकमध्ये मोठ्या हवा भरण्यासाठी जो काय कॉम्प्रेसर वापरला जातो त्या पद्धतीचाच कॉम्प्रेसर असतो. आपल्याला तिथं कॉम्प्रेस्ड एअर यूज करायचे. ठीक आहे. त्यानंतर कंबशन चेंबरमध्ये ते कॉम्प्रेस्ड एअर सोडली जाते. कंबशन चेंबरमध्ये नॅचरल गॅस देखील सोडला जातो. ठीक आहे. नॅचरल गॅस आणि नॅचरल गॅसचं आणि त्या एअरचं जेव्हा कंबशन होतं त्यावेळेस इथं कायनेटिक एनर्जी तयार होते इन टू द गॅस. ओके. गॅसमध्ये ती कायनेटिक एनर्जी आपण गॅस टर्बाईन रोटेट करण्यासाठी यूज करतोय आणि जेव्हा गॅस टर्बाईन रोटेट होतोय त्यावेळेस आपल्याला तिथं इलेक्ट्रिक एनर्जी तिथं तयार होताना दिसून येत असते. बघा इथं एनर्जीचा फ्लो कसा दिसतोय आपल्याला तो दाखवला गेला आहे. ठीक आहे. म्हणजे केमिकल एनर्जी इन द नॅचरल गॅस. ठीक आहे. केमिकल एनर्जी दिसते आपल्याला. जे काय बर्न होतं त्याच्यामध्ये केमिकल एनर्जी असते हे तुम्ही लक्षात ठेवलं आहे. जेव्हा केमिकल एनर्जी किंवा नॅचरल गॅस बर्न होतोय त्यावेळेस त्यापासूनची काय एनर्जी तयार होते ती असते कायनेटिक एनर्जी. कारण का जेव्हा त्या केमिकल एनर्जीचं म्हणजेच नॅचरल गॅसचं जेव्हा बर्निंग होतं त्यावेळेस हाय प्रेशर तयार होतो आणि त्या प्रेशरमध्ये आपल्याला कायनेटिक एनर्जी दिसून येते आणि ती कायनेटिक एनर्जी आपण टर्बाईन रोटेट करण्यासाठी वापरतोय. ओके. देन केमिकल एनर्जी इज कन्वर्टेड इन टू द कायनेटिक एनर्जी. नाव व्हेन टर्बाईन इज रोटेट और कायनेटिक एनर्जी इन द टर्बाईन कम्स, द टर्बाईन गिव्स द इलेक्ट्रिक एनर्जी इन अ जनरेटर. ओके. अशा प्रकारे आपण तिथं इलेक्ट्रिक एनर्जीचं जनरेट करू शकतो. ओके. आता ह्याचे बेनिफिट्स बघा काय काय दिसते आपल्याला. ठीक आहे. द इफिशियन्सी ऑफ दिस टाईप ऑफ द पॉवर जनरेशन प्लांट इज हायर दॅन द पॉवर जनरेशन प्लांट बेस्ड ऑन द कोलपेक्षा आपल्याला ह्याच्यामध्ये जास्त इफिशियन्सी दिसून येते. कारण का याच्यापासून कोणतंही एअर पॉल्युशन होत नाही. ओके. नॅचरल गॅस डज नॉट कंटेन द सल्फर. बर्निंग ऑफ नॅचरल गॅस डज नॉट कंटेन हाय पॉल्युशन. त्यामध्ये थोडं लेस अमाऊंटमध्ये आपल्याला तिथं पोल्युशन दिसून येत असतं. अशा पद्धतीनं आपण नॅचरल गॅस थ्रू एनर्जी जनरेशन तिथं करू शकतोय. बघा परत एकदा ह्यामध्ये काय काय सिस्टीम बघितली. 3 तुम्हाला प्रोसेस बघायचे. एक असतं प्रेशराइज्ड एअर. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला दिसतं इथं कंबशन चेंबर. ओके. आणि तिथं दिसतं आपल्याला गॅस टर्बाईन. 3 नंबर आहे आपल्याकडे ते गॅस टर्बाईन. त्या 3 प्रोसेसवरून आपण इथं नॅचरल गॅसपासून इलेक्ट्रिक एनर्जी तिथं जनरेट करू शकतोय. ठीक आहे. बघा 2 पॉवर प्लॅन्ट आपण इथं बघितले. एक होतं न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्ट, त्याचबरोबर अनदर इज गॅस पॉवर प्लॅन्ट. आता नॅचरल गॅस, न्यूक्लिअर पॉवर, त्याचबरोबर जे काय थर्मल पॉवर बघितलं यांचा आपल्या एन्व्हायरमेंटवरती काय काय इफेक्ट होतो आहे. ठीक आहे. एन्व्हायरमेंटवरती काय इफेक्ट होतं हे आपण तिथं बघूया आता. म्हणजे नेक्स्ट पॉईंट आपला कोणता दिला आहे बघा. पान नंबर 53 वरती दिला आहे आपल्याला इलेक्ट्रिक एनर्जी जनरेशन अँड एन्व्हायरमेंट. आपण जे 3 पॉईंट पाहिले त्याचा आपल्या एन्व्हायरमेंटवरती काय काय इफेक्ट होते ते आपण इथं बघूया. बघा पहिला आपल्याला तिथे दिसतोय लीड टू द एन्व्हायरमेंटल डिग्रिगेशन. ओके. अँड म्हणजेच पॉल्युशन. म्हणजे काय सांगितलं बघा. इलेक्ट्रिक जनरेटिव्ह बेस्ड ऑन द फोसिल फ्यूल लाईक कोल, नॅचरल गॅस और न्यूक्लिअर फ्युल्स लाईक युरेनियम, प्लुटोनियम आर व्हेरी harmful that are not environment friendly. So this can be very dangerous or environmental degradable to the our earth, planet earth साठी आपल्याला ते व्हेरी डिग्रेडेबल आहेत. कारण का बिकॉज ऑफ द बर्निंग ऑफ कोल इट लीड टू द इमिशन ऑफ द सर्टन हार्मफुल गॅसेस, सूट पार्टिकल. बघा जे काय पॉवर प्लॅन्ट अशा पद्धतीचे असतात
त्यामध्ये आपल्याला असे धूर सोडताना किंवा अशा फॅक्टर दिसतात. ठीक आहे, हे बघा, हे जे काय आपल्याला दिसतात कूलिंग टॉवर, ह्याच्यातून जो काय धूर येतोय हा काय साधा सुद्धा धूर नसतो. ह्यातून भरपूर प्रमाणात असं गॅसचं इमिशन केलं जातं आणि ते आपल्याला एअर पॉल्युशन करून घडवून आणतात. म्हणजे आपल्याला इथं एअर पॉल्युशन होतं आहे. आता हे का बरं एअर पॉल्युशन होते? कारण त्याच्यामध्ये त्या कोलचं इनकम्प्लीट कंबशन होतं. इनकम्प्लीट ते कंबशन होते, म्हणजे ते पूर्णपणे जळत नाहीत आणि त्यांच्यापासून हे हार्मफुल गॅसेस बाहेर सोडले जातात. त्यामध्ये आपल्याला कार्बन डायऑक्साईड असेल किंवा कार्बन मोनॉक्साईड असेल, नायट्रोजन मोनॉक्साईड असतील किंवा अजून जे काय हार्मफुल गॅसेस असते जसं की नायट्रोजन असेल, हे हार्मफुल गॅस आपल्यामध्ये एन्व्हायरमेंटमध्ये तिथं रिलीज केले जात असेल आणि ह्यांचा आपल्या बॉडीवरती किंवा आपल्या हेल्थवरती डायरेक्ट इफेक्ट तिथं दिसून येत असतो. कळतंय? म्हणजे त्याचा ॲडवर्स इफेक्ट आपल्याला तिथं दिसून येत असतो. जसं की आपल्या हेल्थवरती निमोनिया होऊ शकतो आहे आपल्याला. ठीक आहे, निमोनियासारखे प्रॉब्लेम आहेत. त्याचबरोबर आपल्याला अस्थमा असेल, अजून तुम्हाला मी सांगितलं की एम्फायसिमा असेल, असे आपल्याला रेस्पायरेटरी प्रॉब्लेम तिथं दिसून येत होते. त्याचबरोबर ह्या नॅचरल प्रॉब्लेममुळं ॲसिड रेन ही एक कन्सेप्ट तिथं आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो आहे. जेव्हा की हे स्मोक किंवा हा जो काय धूर आहे तो हवेत जात असतो आणि जेव्हा पावसाच्या पाण्यापर्यंत कार्बन मोनॉक्साईड किंवा सल्फरसारखे मॉलिक्यूल जेव्हा कंबाईन होते, त्यामुळे ॲसिडचा रेन तिथं येऊ शकतो. त्याचबरोबर जे काय आपण रिझर्व फॉसिल फ्यूल यूज केलं, जसं की LPG असेल किंवा नॅचरल गॅस असेल किंवा क्रूड ऑइल असतील किंवा कोल असेल, हे आपण जे काय नॅचरल किंवा रिझर्व फ्यूल आपण जे यूज करतोय ते पण आपल्याकडे लिमिटेड फ्यूल म्हणून आपण तिथं ओळखू शकतोय. म्हणजे जर आपण ह्या स्पीडमध्ये जर आपण जेवढं फ्यूल यूज केलं, म्हणजे 200 yearsमध्ये आपलं फ्यूल तिथं संपू शकतं. ठीक आहे, म्हणजे जे काय कोल असेल किंवा जो काय आपण पेट्रोलियम किंवा क्रूड ऑइल आपण जे यूज करतो हे लिमिटेड फ्यूल म्हणून आपण त्याला ओळखू शकतो. म्हणजे रिझर्व फॉसिल फ्यूल इज लिमिटेड, हा एक प्रॉब्लेम तिथं आपल्यावरती दिसून येत आहे. आणि लास्टला आपण जे काही न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्टमध्ये बघितलं की डिस्पोजल ऑफ न्यूक्लिअर वेस्ट, म्हणजे आपण जे काही न्यूक्लिअर वेस्ट म्हणजे जसं की रेडिएशन कॉझिंग वेस्ट होते. ठीक आहे, रेडिएशन कॉझिंग वेस्ट युरेनियमपासून किंवा प्लुटोनियमपासून जे काय वेस्ट मटेरियल तयार होत असतं ते वेस्ट मटेरियलचं डिस्पोज करणे किंवा जे काय त्याचं वेस्ट मटेरियल तयार होते त्याचा डिस्पोज करणे हे आपल्याला पॉसिबल नाही किंवा ते व्हेरी क्रिटिकल कंडिशन आपल्याला तिथं क्रिएट होऊ शकते. आणि सगळ्यात रिस्की म्हणजे काय की न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्टमध्ये जे काय ॲक्सिडेंट आपल्याला दिसून येतात की जे काय त्या ॲक्सिडेंटमुळं मोठे प्रॉब्लेम होऊ शकते. जसं की ॲक्सिडेंटली रेडिएशन इमिट होऊ शकतं पूर्ण शहरामध्ये, मोठा स्फोट होण्याची पॉसिबिलिटी तिथं असू शकते. दिस प्रॉब्लेम्स आर अरायझेस ड्यू टू द युजेस ऑफ द फॉसिल फ्यूल अँड इलेक्ट्रिक एनर्जी. मग आपल्या ह्या सर्व प्रॉब्लेमला तोडगा किंवा आपण ह्या प्रॉब्लेमला एक काहीतरी इलाज आपण डिस्कवर केला, त्याला म्हणतो आपण ग्रीन एनर्जी. ओके, ग्रीन एनर्जी म्हणजे काय असतं? द एनर्जी प्रोडक्शन विच डज नॉट हार्म ऑन एन्व्हायरमेंट. म्हणजे आपण जी काय इलेक्ट्रिक एनर्जी प्रोड्यूस करणार आहोत की त्या इलेक्ट्रिक एनर्जी असेल किंवा कोणतीही एनर्जी असेल, त्या एनर्जीचा एन्व्हायरमेंटवरती जेव्हा कोणताही एफेक्ट होत नाही, अशा एनर्जीला म्हणतोय ग्रीन एनर्जी. कळलं का? म्हणजे तुम्ही डेफिनेशन सांगतोय बघा, लक्षात घ्या. द एनर्जी विच डज नॉट अटॅक ऑर डज नॉट कंटेन एनी हार्मफुल इफेक्ट ऑन एन्व्हायरमेंट, दिस टाईप ऑफ एनर्जी कॉल्ड ॲज ग्रीन एनर्जी. ओर आपण त्याला काय म्हणू शकतोय? एन्व्हायरोमेंट फ्रेंडली. ओके, एन्व्हायरमेंट फ्रेंडली एनर्जी इज कॉल्ड ॲज द ग्रीन एनर्जी. कळालं का? सोपा पॉईंट बघा. मग आता असे कोणत्या एनर्जी आहेत की ज्या एन्व्हायरमेंट फ्रेंडली आहेत? त्यामध्ये आपल्याला हायड्रो इलेक्ट्रिक बघता येतं, जसं की डॅम म्हणतो आपण त्याला, धरणापासून जी एनर्जी तयार होते, दिस इज एन्व्हायरमेंट फ्रेंडली. त्यानंतर विंड एनर्जी म्हणतो आपण त्याला, विंड मिलच्या साहाय्यानं किंवा जे काय आपण पवनचक्की म्हणतोय त्यापासून विंड एनर्जी असते, ती एक आपल्याकडे एन्व्हायरमेंट फ्रेंडली आहे. आणि लास्ट वन इज द सोलार एनर्जी, दिस इज ऑल्सो एन्व्हायरमेंट फ्रेंडली एनर्जी. हे पण आपण ग्रीन एनर्जीमध्ये कन्सिडर करतोय. आणि अशा पद्धतीनं आपण ग्रीन एनर्जी डिस्कवर केले फॉर द प्रोटेक्शन ऑफ आवर एन्व्हायरमेंट. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ग्रीन एनर्जी बघणार आहोत. त्यामध्ये आपल्याला पहिला पॉईंट बघायचा आहे हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी. बघा, ह्या पॉईंटमध्ये काय तुम्हाला डाऊट असेल तर विचारा. त्यामध्ये आपण आज बघितलं की पॉवर पॉईंट बेस्ड ऑन द न्यूक्लिअर एनर्जी. ठीक आहे, त्याचबरोबर नॅचरल गॅस. ठीक आहे, नॅचरल गॅस ह्या दोन
पॉईंटवरती तुम्हाला जर काही डाऊट असेल तर तुम्ही मला लगेच कमेंटमध्ये विचारा. व्हिडिओ समजला असेल, लेक्चरमध्ये क्लिअर असेल तर लगेच शेअर करा, लाईक करा आणि तुमचे काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट करा. ठीक आहे. थँक्यू.